चलो, कैन यू लाइव? यस, वेरी गुड इवनिंग एवरीवन. अजिंक्य, शुभम, प्रेरणा, अनुजा, शर्वरी, गंगाधर, दुर्गा. दुर्गा आप लेक्चर नहीं कर रहे हो. आकाश, गिरीशा, वैष्णवी. यस, वेरी वेरी गुड इवनिंग एवरीवन. आई होप यू आर डूइंग वेरी वेल. ऑडियो वीडियो इज परफेक्ट. थैंक यू सो मच. चलो फिर, गुड इवनिंग ऋषि. शुरू करते फिर सेशन के साथ. यस, एक बार चेक कर लो एग्जाम लेवल क्वेश्चंस. हाउ मेनी ऑफ यू हैव फिल्ड सीमैट फॉर्म्स? यस स्वप्निल, फर्स्ट लेक्चर थोड़ा डिफिकल्ट जाएगा, इसको रीडिंग थोड़ा हाई लगेगा, रीडिंग पे डिपेंडेंट है ये. ठीक है, सीमैट का फॉर्म कितने लोगों ने भरा, एक बार कंफर्मेशन दे दो कि यस वी हैव फिल्ड सीमैट फॉर्म्स. मैंने बोला था 31 या 30 शायद लास्ट डेट थी. हाउ मेनी ऑफ फिल्ड सीमैट फॉर्म? वैष्णवी, विजय. सीमैट का फॉर्म भरना चाहिए था जिन्होंने नहीं भरा. अभी उसको तो चेंज नहीं कर सकते. within 60 days you will get CET as well. So I presume, I'm presuming यह केस में कि आपकी पढ़ाई चालू हो गई है CET के लिए. Other than two colleges, JBA and SIDNAM, I don't want any of my students to go in other colleges. Target only JBMS and SIDNAM. नहीं तो प्लीज एग्जाम बैंकिंग पे फोकस करो. ठीक है? ओके सर. ओके, एनीवन एल्स हु हैज गिवन RRB PO, SBI PO आणि IBPS PO? मी फक्त हे का सांगतो, मला एक नाव ना एक पॉइंट वाईज लक्षात येईल. किती जणांनी IBPS PO दिली, किती जणांनी या केसमध्ये RRB PO दिली, किती जणांनी SBI PO दिली किंवा सगळ्या दिले. ओके, फर्स्ट लेक्चर वैष्णवी. ठीक है, जिनका फर्स्ट लेक्चर है अभी बोलने की जरूरत नहीं है, हम लोग शुरू कर देंगे, कोई प्रॉब्लम नहीं. सर मेरा लास्ट वीक से नेटवर्क इशू चल रहा है, इसे रिकॉर्डेड लेक्चर करना पड़ रहा है. ओके, नो प्रॉब्लम दुर्गा. आई होप यू आर डूइंग रिकॉर्डेड लेक्चर एज वेल फॉर सिलोजिज्म्स. चलो यहाँ तक है. शर्वरी, आकाश. ओके, एनीवन एल्स हु हैज गिवन रीसेंट मेंस एग्जामिनेशन और हैज क्रैक्ड RRB असिस्टेंट सो दैट यू गेट RRB असिस्टेंट एज वेल? वेरी गुड इवनिंग अक्षय. थोड़ा स्टार्टिंग में ना विल गेट टू नो RRB PO दिया अतुल ने. ओके, एनीवन एल्स? एक बार कंफर्मेशन दे दो, स्टार्ट कर देंगे फिर सेशन के साथ. ठीक है, सर आपने नाम दिया, चेंज सेंड केलं सर तुम्ही? आली नाही सर. सर मी मोद दिली आहे. ओके, रेणुकाने दिली आहे. रेणुकाचा मेसेज तर अरे रेणुकाशी बोलणं पण झालंय. मानसीने दिया है, अतुल आणि गौरेश. ठीक आहे, बाकी सब लोग जो नाही है कोई प्रॉब्लेम नाही. मैं बस एक माइंडसेट साठी की यार काही जणांची एग्जाम झाली, काही जणांची नाही झाली, तो एक समझ में आएगा. ठीक है, चलो फिर शुरू करेंगे सर सेशन के साथ. मीन्स लेवल है, 1 मिनट रुक जाओ. डायरेक्ट तेच आहे का? 011. दिसलं पाहिजे ना ते आम्हाला. चष्मा लागला मला असं वाटतंय. सर इच्छा होती पण त्यांनी बोललेच नाही. ओके ठीक आहे आनंद, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तो म्हणतोय फिलिप्स क्रॅक नाही झाली ना, इच्छा होती बोलवलं नाही. RRB PO ऋषिकेश होत असता आनंद, जाऊ दे. बट नाइस वन. चलो पहले एक बेसिक क्वेश्चन ले लेंगे सर, अप्रोचेबल क्वेश्चंस. थोड़ा करंट अफेयर म्हटलं तुमचं कॉज एंड इफेक्ट रिलेटेड असेल, थोड़ा एक बेसिक ले लेंगे. पहले एक बेसिक क्वेश्चन कर देंगे. चलो कॉज एंड इफेक्ट वालो, आता ज्यांचा फर्स्ट लेक्चर आहे ना त्यांनी काही डोक्यात टेन्शन घेऊ नका, मला फक्त एक रिव्हिजन घेऊ द्या बाकीच्या जे मुलं आहेत ज्यांनी लेक्चर अटेंड केले. ठीक है, चलो. 2 कंडीशंस आर गिवन टू यू, कॉज एंड इफेक्ट के बारे में आपको पूछा है, जल्दी से बताओ. वीना एंड ग्रुप. वीना झाली का फक्त? ग्रुप कुठे? वीना, मुजीब, अभिषेक, बाकी लोग काय? चलो ट्राई करो जल्दी से सर. 30 सेकेंड मिल सकते सर? कैन वी हैव 30 सेकेंड्स? कॉज एंड इफेक्ट है, जल्दी बोलो कौन सा कॉज है कौन सा इफेक्ट है. स्टार्टिंग में थोड़ा बेसिक ले लेंगे, देन विल लेवल अप. अंकिता, RRB PO आणि SBI PO. ओके, चलो कॉज एंड इफेक्ट एवरीवन.
चलो क्या बोल रहे हो, आंसर मोस्टली सबका ए आ रहा है जिन्होंने कॉज एंड इफेक्ट अच्छे से किया है. ज्यांनी कॉज एंड इफेक्ट नाही केलंय, कॉज एंड इफेक्टचे लेक्चर्स ऑलरेडी अपलोडेड आहे फर्स्ट सेकंड थर्ड ऑनलाईन बॅच साठी, बघू शकतात. फोर्थ मध्ये थोडं थांबून जा, तुमच्यासाठी पण अपलोड करून देणार आहे. ठीक आहे, चलो शुरू करते. बोला क्या. Increased greenhouse gases in atmosphere have produced hotter global temperatures, with last 5 years being the hottest year on record. Simple, greenhouse gases, you know, carbon dioxide, carbon monoxide, sulfates, everything is nothing but your greenhouse gases. सोप्या लँग्वेज मध्ये असे गॅसेस जे या केस मध्ये pollutants आहेत, which are released from your factories, transport vehicles, which मेक श्योर कि यार तुमच्या बॉडीला ते डैमेज करता है, सो दे आर डैमेजिंग द एनवायरमेंट ऑल्सो. तो उसको बोलते हैं ग्रीन हाउस गैसेस, जिसकी वजह से ओझोन डिस्टर्ब होता है, जिसकी वजह से आपका टेम्परेचर जो आहे तो इंक्रीज होतो. तर या केसमध्ये ग्रीन हाउस गॅसेसने या केसमध्ये असं केलं की लास्ट 5 इयर्स पेक्षा हा जो इयर आहे किंवा कोणता जो इयर आहे तो हॉटेस्ट इयर असं त्यांनी म्हटलं. हे होगा आपका फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड काय म्हटलंय, 2015 मध्ये युनायटेड नेशन्स फ्रेमवर्कने काय केलं, क्लायमेट चेंज साठी या केसमध्ये नोन एज द पेरिस एग्रीमेंट. तुम्हाला आठवत असेल पेरिस एग्रीमेंट से यूएस ने, ट्रंप का जब गवर्नमेंट था तब निकल गए थे. अभी पर बाइडेन गवर्नमेंट से वी विल बी अगेन ज्वाइनिंग द पेरिस एग्रीमेंट. पेरिस एग्रीमेंट सेज व्हाट, टिल 2030 ऑल द डेवलप्ड कंट्रीज 20 और 30 ऐसा है कि डेवलप्ड कंट्रीज विल मेक श्योर कि कार्बन एमिशन विल बी जीरो और दे विल बी स्विचिंग टुवर्ड्स इलेक्ट्रिक व्हीकल्स, और मेक श्योर की तुम्हाला जो कंझम्पशन आहे तो या केसमध्ये सो पेट्रोकेमिकल्स आहे यांचं कंझम्पशन कमीत कमी असेल. त्यामुळे इलॉन मस्कचे कंपनीचे शेअर्स वाढले होते. फिर आगे क्या बोला, द प्राइमरी गोल ऑफ पेरिस एग्रीमेंट इज टू लिमिट द ग्लोबल टेम्परेचर इंक्रीज टू 1.5 डिग्री सेल्सियस ओवर प्री इंडस्ट्री लेवल्स. ठीक है, कैन आई से कि ग्रीन हाउस गैसेस मुळे त्यांनी असं ठरवलंय. कैन आई से आफ्टर कंसिडरिंग द ग्रीन हाउस गैसेस कि यार ऐसा कुछ हो रहा है ग्रीन हाउस गैसेस की वजह से इन्होंने पेरिस एग्रीमेंट ज्वाइन किया. तो कैन आई से फर्स्ट विल बी द कॉज, हा कॉज आहे ज्याच्यामुळे त्यांनी पेरिस एग्रीमेंट साइन किया. सो दिस बिकम्स योर इफेक्ट. अभी कोई रहेगा सर हमारा फर्स्ट लेक्चर है सर ये कॉज एंड इफेक्ट नहीं समझ रहा है, बहुत सिंपल है कॉज एंड इफेक्ट. रिमेंबर 2 पॉइंट्स ऑलवेज. कॉज एंड इफेक्ट में सबसे पहले कंडिशन दोनों रीड करो, अंडरस्टँड करो, और कोणती कंडिशन आहे ज्याच्यामुळे तुम्हाला रिझल्टंट भेटतोय तो फक्त विचार करा. अजून एक क्वेश्चन घेऊ कॉज एंड इफेक्ट वर, सो दैट योर अप्रोच इज मोर और लेस क्लियर एंड देन विल मूव ऑन टू लेवल क्वेश्चंस. ओके, यहां तक किसी को कुछ डाउट है, एनीवन कैन आस्क. प्रीति, गिरीशा, चैताली, ऋतुजा, ओमकार, तुषार, एनीवन हु हैज अ डाउट टिल हियर कैन आस्क मी. कॉज एंड इफेक्ट के और एक क्वेश्चन ले लेंगे सो दैट दिस कंसेप्ट इज गेटिंग क्लियर्ड, विल मेक श्योर. और डाले हैं हमने कॉज एंड इफेक्ट. एक मिनट रुक जाओ. चलो यहां तक पार्ट क्लियर है, किसी को डाउट तो नहीं. सो फिर एक लेवल बढ़ाता हूं मैं. ये क्वेश्चन बहुत इजी लग रहा है, कंडीशन में बैठ जाएगा, ये थोड़ा मजा आएगा सॉल्व करने में. ठीक है, चलो सर 90 सेकेंड्स प्लीज.
चलो यहाँ पे आंसर सी और ई में डिबेट हो रहा है। ऋतुजा, अक्षय, रेणुका, ऋषिकेश, वांदेकर, प्रशांत, एवरीवन इज सेइंग, दुर्गा, वंदना, सी एंड ई में डिबेट हो रहा है। फोर्थ स्टडी ऍब्स्ट्रॅक्टचे लेक्चर सेपरेट होणार आहेत का? सेपरेट होणार आहेत का नाही ते अतुल मी 100% सांगेल, पण लेक्चर तुमच्यासाठी 100% होणार है। तो 60 डेज का माइंडसेट करो एमबीए सीईटी के लिए और पढ़ाई को शुरू करो। ठीक है, आपको रिकॉर्डेड लेक्चर्स और पीडीएफ मैंने अपलोड कर दिए। ठीक है, रेकॉर्डेड लेक्चर सरांना एकदा सांगून मी अपलोड करून टाकतो। रेकॉर्डेड बघा, आपण ऍब्स्ट्रॅक्टचे लेक्चर्स कंटिन्यू करणार आहे, मी कंटिन्यूस घेणार आहे तुमचे ऍब्स्ट्रॅक्टचे लेक्चर। ठीक है, चलो यहाँ पे क्या बोला एक बार चेक करते। वी नो pollution sources do not change through the year. What changes in winter is the fact that the cold air settles close to the ground, trapping the toxins and making us ill. सबसे सिंपल आंसर इसके लिए मुझे एक चाहिए, ये कंडीशन है या ये रिजल्ट है? इज दिस अ कंडीशन और दिस इज अ रिजल्ट? यस, प्लीज रिप्लाई। फर्स्ट स्टेटमेंट कंडीशन है या रिजल्ट? ऑलवेज आस्क योरसेल्फ इन एग्जामिनेशन, प्रीलिम्स हो, प्रीलिम्स में तो नहीं आएगा, मेंस में और सीईटी में, ऑलवेज आस्क योरसेल्फ। क्रिटिकल रीजनिंग सीम्स वेरी सिंपल बट द पॉइंट इज कि ये कंडीशन है या रिजल्ट? सर रिजल्ट, रिजल्ट। अच्छा, जो बोल रहे हैं रिजल्ट, अगर ये ओके ठीक है, ये रिजल्ट पकड़ लिया आपने, ओके, फॉर योर इंस्टेंस दिस इज रिजल्ट, फिलहाल के लिए हम लोग इसको रिजल्ट पकड़ लेंगे। ठीक है, चलो आगे बढ़ते। द ऑनसेट विंटर ऑल्सो कम्स विथ फार्मर्स बर्न स्टबल इन देयर फील्ड्स आफ्टर द हार्वेस्ट ऑफ राइस अँड बिफोर दे कॅन सो द नेक्स्ट व्हीट क्रॉप। ठीक आहे, ते इश्यू पण झालं होतं या केसमध्ये, गव्हर्नमेंटनी दिल्लीमध्ये त्यांनी या केसमध्ये म्हटलं होतं की यार तुम्ही हे केसमध्ये क्रॉप जे बर्न करता त्यांनी या केसमध्ये स्मॉग निर्माण होतो। स्मॉग इज नथिंग बट स्मोक प्लस फॉग गिव स्मॉग विच इज वेरी डेंजरस टू योर रेस्पिरेटरी सिस्टम। इसलिए दिल्ली का जो पॉल्यूशन लेवल है वो बहुत ज्यादा है। सो दिस इज ऑल्सो से इन योर से दिस इज ऑल्सो अ रिजल्ट। ठीक है, अभी एक सिंपल आंसर दो, अगर ये बोल रहे हो आप रिजल्ट है, इफ यू आर सेइंग दिस इज ऑल्सो रिजल्ट एंड दिस इज ऑल्सो रिजल्ट, आर दे बोथ रिलेटेड टू ईच अदर? कैन आई से फर्स्ट और सेकेंड कंडीशन एक दूसरे से रिलेटेड है क्या? सिंपल वे में बताओ की ह्याचा आणि ह्याचा दोघांचा काहीतरी घेणं देणं आहे का? चेक कर लो एक बार। इन दोनों का रिलेशन है क्या? अभी जो नए स्टूडेंट है सबसे पहले ये पार्ट अंडरस्टँड कर लो। ह्या दोघांना इंडिव्हिज्युअली पहिले अंडरस्टँड करून घ्या, यासाठी तुम्हाला डेली रीडिंग लागेल। रीड डेली एज मच एज यू कॅन, as much as you can. ठीक है, there is no relation between these two statements. Now if there is no relation between these two statements, ये दो ऑप्शन तो यही कट हो गए आपके। कौन से? फर्स्ट एंड सेकंड तो यही कट हो गए आपके। Now are they independent causes? Are they effects of independent causes or the effects of common? ये कॉमन कॉज भी तो नहीं आएगा। सिंपल है ना, यहां पे बोल रहे सर पोल्यूशन और यहां पे बोल रहे की फार्मर जे बर्न करतात या केसमध्ये त्यांचं जे क्रॉप्स बर्न करतात त्याचा इफेक्ट आहे। तो ये दोनों एक दूसरे के कॉमन कॉज में तो नहीं आएंगे। अभी आपके पास ऑप्शन बचे दो, एक असणार आहे सी आणि एक असणार आहे डी। आता जे म्हणते सर ई का कट केले एकदा परत ऐकून घ्या, हे इफेक्ट्स नाहीये, कॉमन कॉज काय यांच्यामध्ये? पोल्यूशन तुम्ही म्हणणार आहे की सर पोल्यूशन कॉमन कॉज आ सकता है, अरे पण पोल्यूशन इज ऑल्सो डिफरेंट ना। दिस पोल्यूशन इज कॉल्ड फ्रॉम टॉक्सिन्स विच आर रिलीज इन द एयर, whereas this pollution is been caused by the farmers directly or indirectly. So can I say they don't have any common cause between them? सर सेकंड मध्ये ऑल्सो यूज केला आहे ना, अरे ते वर्ड यूज करने सांगू नहीं शकत ना। अभी पोल्यूशन वर्ड अगर दोनों में दिख रहा है तेरे को तो दैट डजंट मीन कि दोघांसाठी तो एक सेम रिलेट करणारे पॉइंट आकाश। ठीक है, अभी हो गया आपके पास डी और ई। यू हैव ऑप्शन सॉरी सी एंड डी, बोथ 1 and 2 आर इंडिपेंडेंट कॉजेस एंड बोथ 1 and 2 आर इफेक्ट्स ऑफ इंडिपेंडेंट कॉजेस। चलो अभी यहां पे आपके पास दो, तो एलिमिनेशन मेथड ऐसा करो, ए बी और ई कट हो गया, यू हैव सी एंड डी ऑप्शन विथ यू। ऑफ दिस सी एंड डी ऑप्शन आर दे इंडिपेंडेंट कॉजेस और दे आर इफेक्ट्स ऑफ इंडिपेंडेंट कॉजेस? अब आंसर बताओ क्या आता? सर बहुत पोल्यूशनचे रिझल्ट आहे हो, पण पोल्यूशन वेगवेगळे आहे ना। एक आपका पोल्यूशन हो गया जो मॅन कॉज्ड आहे या केसमध्ये, फार्मर्स ने झाले, आणि दुसरा पोल्यूशन जो आहे तो टॉक्सिन्स वाला आहे, तर वेगवेगळा असणार या केस। बोलो यहां पे क्या लग रहा है? बस ये वाला अप्रोच एग्जाम में चाहिए क्या? दोनों एक दूसरे के क्या है सर यहाँ पे? सर डी देऊन डिलीट केलं पाहिजे, ओके ठीक है परफेक्ट, चालेल डिलीट करून पाहिलं, ठीक है चालेल, काय हरकत नाही। तो सर ऑप्शन हो गया आपका
डी। यहां तक किसी को कुछ डाउट है तो बोलो। एनीवन एल्स हु हैज अ डाउट टिल दिस पॉइंट कैन आस्क। सबसे पहिले कुछ को पूछो, सर या केसमध्ये तो रिझल्ट आहे का कंडिशन आहे? जर रिझल्ट वाटतंय तर रिझल्ट के लिए ऑप्शन आप एलिमिनेट कर सकते हो। त्यानंतर त्यांचा रिलेशन आहे का चेक कर, अगर रिलेशन है तो ठीक है, नहीं तो फिर डायरेक्टली आंसर इज इन फ्रंट ऑफ यू। अभी 1 सेकेंड, नेक्स्ट क्वेश्चन विल गेट टाइमर ओनली 30 सेकेंड्स। आई वांट ईच एंड एवरी वन ऑफ यू टू ट्राई दिस। सर 30 सेकेंड दो, इसके ऊपर टाइम मत देना। 30 नहीं, पढ़ने में टाइम लग सकता है, 1 मिनट कर दो, 1 मिनिट, जल्दी से 1 मिनिट। सर भारी अप्रोच सर, थँक्यू। अरे पुढचे क्वेश्चन तर बघा, एकदम शोधून शोधून आले तुमच्यासाठी, सो दॅट एव्हरी वन शुड क्लिअर द कन्सेप्ट। चलो जल्दी से सर, 60 सेकेंड्स प्लीज। परफेक्ट, थैंक यू। चलो आंसर क्या आ रहा है? अभी इधर तो बहुत जनों का गेम होने का चांस लग रहा है मुझे, थोड़ा शांति से पढ़ते क्या। आफ्टर डेकेड्स ऑफ रिसर्च इनटू एबोला outbreaks, prevention and treatment, healthcare officials have announced that they can assure us that viral infection can be eradicated soon. सिंपल लैंग्वेज में उन्होंने बोला सर वैक्सीन मिल गई, बोला कि खत्म, डन, फिनिश। नेक्स्ट क्या बोला है? 2 ट्रीटमेंट्स। अभी इधर ना तुम्हारा गेम हुआ है ए और बी में, इधर बहुत बहुत बड़ा गेम हुआ है, सबका यहां पे गेम हुआ है, यहां पे बहुत जनों का गेम हुआ है। देखो यहां पे नेक्स्ट क्या बोला? 2 ट्रीटमेंट्स विच इन्वॉल्व वन टाइम डिलीवरी ऑफ एंटीबॉडीज टू प्रिवेंट इबोला फ्रॉम द infecting the patient cells have recently shown promise in clinical trials. यहां पे तो सर ये दोनों एक दूसरे से रिलेटेड तो है, तो सर कोणता इंडिपेंडेंट क्लिअर झाला? एक दुसऱ्याची कॉज आणि इफेक्ट मध्ये 100% असणार आहे, म्हणजे डी ऑप्शन पण कट, ई ऑप्शन पण कट। अभी थोड़ा और शांति से सोचो। त्यांनी म्हटलं या केसमध्ये की डेकेड्सच्या रिसर्च नंतर, डेकेड्स आता आन्सर बदलला ना, फटके देणार मी डायरेक्ट। डेकेड्सचा रिझल्ट दिल्यानंतर या केसमध्ये त्याच्यावर वॅक्सिन भेटली आणि इथे म्हटलं की आम्ही 2 वॅक्सिन्स या केसमध्ये तयार केल्या आहेत, ज्यांच्या क्लिनिकल ट्रायल्स या केसमध्ये शुरू आहे। तो कौन सा कॉज और कौन सा इफेक्ट, यहां पे बोलो। ये तो रिजल्ट है सर, ये तो रिजल्ट 101% है, हा कॉज होऊच शकत नाही। ये कॉज कैसे होगा बताओ? आफ्टर डेकेड्स ऑफ रिसर्च ना, आफ्टर डेकेड्स ऑफ रिसर्च हे रिझल्ट दाखवते तुम्हाला की अरे आमच्याकडे वॅक्सिन अवेलेबल आहे। कशामुळे सर? 2 वॅक्सिन आल्या ट्रीटमेंट्समुळे। तो ऑप्शन ए इज रॉन्ग, ऑप्शन बी इज करेक्ट। सबका गेम हुआ है यहाँ पे, एक जन ने भी आंसर, फक्त समर्थ नंतर दिला, समर्थ आणि गंगाधर। यहाँ पे बहुत जनों का गेम हुआ, इसलिए क्रिटिकल रीजनिंग को पढ़ते वक्त एकदम आराम से पढ़ो, एकदम आराम से पढ़ो। इथे गेम झाला। यहां तक किसी को डाउट है सर कोणता पॉइंट नाही समजला? दिस इज कॉज, दिस हॅज कॉज क्लिनिकल ट्रायल्स, त्याच्यावरून ते ठरवलं की या केसमध्ये आम्ही अनाउन्स करतो की या केसमध्ये वॅक्सिन्स आले आहेत। तर अंकिताने स्टार्ट केलं म्हणजे तू मागे मागे सुरू करणार आहे का? लार्ज वेंचर लैंग्वेज सिंपल है ओमकार, देख मैं सिंपल अप्रोच बताऊं। लार्ज वेंचर लैंग्वेज क्या है, 1 मिनट समझ लो। पहली स्टेटमेंट पढ़ लो,
अंडरस्टैंड व्हाट दे हैव गिवन। सेकेंड स्टेटमेंट के वक्त फर्स्ट स्टेटमेंट का दिमाग लगाओ ही मत, सेकेंड स्टेटमेंट अच्छे से पढ़ो, सेकेंड स्टेटमेंट अच्छे से पढ़ो। नाउ यू हैव टू स्टेटमेंट्स, सबसे पहले चेक करो कि ये दोनों में रिलेशन है क्या। अगर रिलेशन है तो आइदर आंसर विल बी फर्स्ट और सेकंड, और या केस मध्ये दॅट इज ई। फिर आपका सीओडी यहां पे कट हो गया। त्यानंतर त्याच्या अगोदर एकदा चेक करा की रिझल्टंट कोणता आणि तुमची कंडिशन कोणती, त्याच्यावर तुमचे दोन ऑप्शन एलिमिनेट होतील। मग त्यानंतर लास्ट पार्ट इज योर कंडिशन कि सर ये प्रॉब्लम या दिस इज कंडिशन एंड लास्ट व्हाट इज योर रिजल्ट। यहां तक पार्ट क्लियर करो। अगर श्योर नहीं है तो डायरेक्ट स्किप करा, काहीही हरकत नाही, पण रॉंग आंसर टिक नका करू क्रिटिकल मध्ये। गणेश यू आर व्हेरी व्हेरी लेट, बट आय विल मेक श्योर की तू रेकॉर्डेड बघून घे, त्याच्यामध्ये पार्ट क्लिअर होऊन जाईल। जर नसेल समजलं तर मला एकदा सांग, पण जर तू आत्ता आला असेल तर यार इट्स बीन अराउंड 20 मिनट्स एंड आई हैव अ थ्रोट पेन, तो थोड़ा मुझे लगता है कि आगे लेवल बढ़ा सकता हूं मैं। ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन पासून कंटिन्यू कर गणेश। चलो अभी ऍक्च्युअल एक्झाम लेवल के क्वेश्चन आहे। सर कुठून प्रॅक्टिस करायची क्वेश्चनची, मी आहे ना पीडीएफ सेंड करतो, तुम्ही लेवल तर वाढवा पहिले बेसिक। एम के पांडे बुक घेऊ शकता तुम्ही। सर कॅन वी हॅव टाइमर फॉर 2 मिनिट्स एव्हरीवन। चलो नेक्स्ट आंसर आनंद देणार आहे आपल्याला, आनंदला आंसर देऊ द्या, मध्ये कोणीच बोलणार नाही। आनंद सिंह राजपूत विल बी गिविंग द नेक्स्ट आंसर, बीच में कोई बोलने वाला है नहीं सर। ठीक है सर, कैन वी हैव 2 मिनट्स, शुरू कर दिया आपने, थैंक यू। नहीं है क्या? ओके, इसके लिए नॉलेज की जरूरत नहीं, प्रायर नॉलेज के लिए आपको बस पढ़ना है और इसका इन्फरेंस चेक करना है। Last 40 seconds, everyone. 61 students are there. 61. आन्सर देणारे फक्त 5 ते 10 असतात, बाकीचे 50 लोक काय करतात मला आतापर्यंत कळलं नाही। What do the remaining ones do? I am not getting that point clear. चलो आनंद, वेटिंग फॉर योर आंसर्स। मेरा भी सिंगुलर प्लूरल का प्रॉब्लम है ना, वेटिंग फॉर आंसर्स कैसे बोल सकते हो, वेटिंग फॉर आंसर आएगा। रेणुका सेस ओनली 2, मला सांगायचं प्लुरल पण येऊ शकतं, सिंगुलर पण येऊ शकतं। फर्स्ट सेकंड, सेकंड थर्ड, थर्ड सेकंड, फर्स्ट थर्ड, इसलिए ऑप्शन दे नहीं रहा हूं क्योंकि आपको थोड़ा लेवल बढ़ाना पड़ेगा खुद से। रेणुका, गंगाधर, ऋषिकेश ओनली 2, अभी इसके पीछे डायरेक्ट गाड़ी शुरू हो जाएगा, 2-2 वाले सबकी गाड़ी शुरू हो जाएगी। और अगर कभी गलत हुआ, नेहा, अंकिता, दुर्गा, शर्वरी, ऋषिकेश, गंगाधर, रेणुका अशा फटके देणार है, डायरेक्ट भयंकर फटके देणार है तुम्हाला, डायरेक्ट फटके निकालना शुरू करो, इनको वही चाहिए। अर्धा बीपी तुम्ही तसंच वाढवून टाकतात माझं। कितना सिंपल क्वेश्चन है, पढ़ तो लो, क्या बोले आप। 2010 मध्ये सायंटिस्ट गेन्ड अ न्यू टूल टू स्टडी एशियंट पास्ट अँड द पीपल हु इनहॅबिटेड इट। इनहॅबिटेड इट म्हणजे त्या काळाचे जे लोक होते त्यांच्याबद्दल एक नवीन टूल भेटला, ज्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी आपण काहीतरी रिसर्च करू शकतो। ठीक है, आगे बढ़ते। रिसर्चर्स हैव यूज्ड, हैव भी बोलने की आदत क्या आ जाएगी कब पता। रिसर्चर्स यूज्ड अ हेयर प्रिजर्व्ड इन permafrost to sequence the
जेनोम ऑफ अ मैन हु लिव्ड सम 4000 years ago. अभी इतना टेक्निकल अगर आता भी नहीं होगा ना, तो ये तो सेपियन्स बुक पढ़ लो, नहीं तो डायरेक्ट सिंपल की यार जो मॅन होता 4000 वर्षापूर्वी त्याच्या हेअरच्या डीएनए वरनं त्या काळातील जे लोक होते त्यांच्या सवय, त्यांच्या हॅबिट्स, त्यांच्या इलनेस, आता इलनेस इथे वर्ड दिसला म्हणून बरं का, मी पण सॉल्व्ह केलं नाही, मी तुमच्या समोर सॉल्व्ह करतोय. त्यांच्या या केसमध्ये त्यांची बॉडी स्ट्रेंथ कशी होती, त्यांचं जेवण कसं होतं, डीएनए से आप पता लगा सकते. ठीक है. नाउ इन व्हाट नाउ इज ग्रीनलैंड, मतलब वो आदमी का कहां रहता था, ग्रीनलैंड में रहता था, जो अभी का ग्रीनलैंड है वहां पे. रिवीलिंग द फिजिकल ट्रेट्स एंड इवन द ब्लड टाइप ऑफ अ मेंबर. मतलब एक ये जो आपका टाइप आहे कोणता, GENOME, जेनोम, या केसमध्ये त्या, आणि तुम्ही ह्या केसमध्ये काय बघू शकता, ब्लड टाइप and the cultures which settled in. Okay, even if genetic material such as hair or skin is preserved, जरी आपण स्किन आणि हेअर जेनेटिकली प्रिझर्व केले, इट इज ऑफन कंटॅमिनेटेड मतलब पल्यूट विथ द डीएनए ऑफ मायक्रोब्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. मायक्रोब्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट त्यावेळेचा जो एन्व्हायरमेंट होता त्याच्यातले जे मायक्रोज होते, मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते, त्याच्यामुळे तो डीएनए जो आहे तो खराब होणार आहे. इट सेज दॅट आपल्या डीएनए मध्ये सध्या 12 to 8% ह्या केसमध्ये जेवढे पण पॅन्डेमिक्स, एपिडेमिक्स जेवढे पण झाले आहेत त्यांचा पण डीएनए आहे. सो यार आवर बॉडी इज गेटिंग यूज टू. कधी विचार करा या केसमध्ये, आय गेस एक स्टडी पण रिवील करते कि जो भी आपके पेन किलर्स है वो लेस अफेक्टिव होना शुरू हो गए बॉडी को, या आपने अगर पेन किलर्स बहुत ज्यादा ले लिए तो आपकी बॉडी रिएक्ट कम करती है पेन किलर्स को, क्योंकि गेटिंग यूज टू. ठीक है. सेम इज फॉर माइक्रोब्स फ्रॉम द एनवायरमेंट. फिर आगे बोला है आपको, सो सोफिस्टिकेटेड सीक्वेंस टेक्निक्स मस्ट बी यूज्ड टू आइसोलेट द एशियन ह्यूमन्स डीएनए. मोर रिसेंटली साइंटिस्ट हैव यूज्ड पेट्रस बोन ऑफ द स्कल विच इज हाईली डेंस बोन नियर द ईयर. ओके, कान के बाजू के सबसे डेंस बोन है, उससे आपका डीएनए फाइंड करने का ट्राई हो रहा है टू एक्सट्रैक्ट द एशियन डीएनए. ठीक है, अभी यहां तक तो पार्ट क्लियर है. अभी यहां से ना सिर्फ वर्ड्स क्लिक होते हैं. देखो, द जेनोम सीक्वेंसेस कैन बी यूज्ड टू डिटरमाइन ब्लड टाइप ऑफ द इंडिविजुअल का ब्लड टाइप भी आप यूज कर सकते हो. ऐसा किधर दिया है क्या? बिल्कुल दिया है. इवन द ब्लड टाइप ऑफ द. अब जिन्होंने ओनली रेणुका आता हे बघा, हे बदलणारे फटके. खरंच तुम्ही काय विचार करता स्टार्टिंग मध्ये, क्या सोचते हो स्टार्टिंग में, सिर्फ गोळ्या मारायचे आणि मग सरांना सांगायचं नाही सर आम्हाला नंतर लक्षात आलं एग्जाम में दूसरा चांस मिलने वाला है क्या? ब्लड टाइप बोला था सर, फर्स्ट तो कैसे भी आने वाला, फर्स्ट तो 101% आने वाला. नेक्स्ट, इट इज चैलेंज टू एक्सट्रैक्ट द प्रिजर्व डीएनए फ्रॉम द एनवायरमेंट, देयर इज रिस्क ऑफ कंटैमिनेशन. ये वर्ड तो मैंने एक्सप्लेन करके बोला है. कंटैमिनेशन का तो क्या था, contaminated. Second one is also correct. Next, क्या बोला? The genome sequences can be used to predict the history of illness. कोई बंदा बीमार है, उसका जेनेटिकली हिस्ट्री मध्ये त्याच्याबद्दल काय दिले का एकदा वाचू. ग्रीनलैंड फिजिकल ट्रेट्स. फिजिकल ट्रेट्स इज नॉट इलनेस. फिजिकल ट्रेट्स मीन्स योर हैबिट्स. बेसिकली ट्रेट्स आर योर हैबिट्स, नॉट इलनेस. Member first settle in the part of the world genetic material of hair skin often contaminated environment sequencing. नहीं तो सर थर्ड नहीं बोल सकते. तो यार करेक्ट आंसर इज फर्स्ट एंड सेकंड फॉल और कैन बी इन्फर्ड फ्रॉम द कंडिशन. अभी ये कितना सिंपल था. रेणुका, मग त्यानंतर जे अख्ख्या गावाने 2-2 आंसर देत त्यांना सांगायचंय मला, किती सिंपल होतं. सिर्फ पढ़ना था ना, सिर्फ पढ़ना था और कुछ भी नहीं था. अगर ये गलत हो रहा है तो फिर क्रिटिकल रीजनिंग ना बहुत वीक है तुम्हारा, बहुत मतलब बहुत ज्यादा. नॉट एट ऑल एक्सपेक्टेड फ्रॉम यू गाइस. देखो अभी जरा, अभी मेरा मूड खराब हो रहा है. अगर अभी नेक्स्ट क्वेश्चन भी गलत हुआ तो मुझे लगता है कि एग्जाम लेवल का ना टैग निकाल देता हूं मैं वापस. 1 स्टार 2 स्टार बेसिक सीखा था अपन त्याच याच्या हिशोबाने. वो है ना प्रीलिम्स के क्वेश्चन डालो आप सर टेलीग्राम चैनल पे ना, आप ऑब्जर्व, मैं आपको दिखाऊंगा सर टेलीग्राम चैनल पे ना, जब मैं सेशन लेता हूँ प्रीलिम्स के क्वेश्चन डाले ना, कम से कम 50 आंसर आते हैं. 50 आंसर प्रीलिम्स के एक पजल के लिए 50 आंसर. और अगर मेन्स का डाला मॅक्झिमम 5 ते 6. मला एवढं सिंपल वाटतं त्याच्यात चेक करायला, कारण की 50 चे 50 चेक करायला इथे फक्त 5 चेक करावं लागतात.
डायरेक्ट 1:10 का रेशो जाता है. इथे पण तसंच येतं. इथे तर विचारच करत नाही. पहिले 5 तो मैं ऐसे बिना देख के बोल सकता हूँ गलत करते. पहिले 5 तो काय विचार करतात त्यांनाच माहिती. आता कोणा माहिती पण नसणार सर. टेलिग्राम सेशन होतो का सर? ओके ओके ठीक आहे ठीक. आम्ही पण करू सर. मग येतात तर काहीच नाही करायला. चलो सर नेक्स्ट क्वेश्चन. 3 मिनट का टाइमर दे दो सर. 3 मिनट्स. इसको 1 मिनट और ज्यादा दिया. चलो नहीं थे म्यूट असल्यावर. चलो क्या बोल रहे हो आंसर. ऑल 1 and 3. अभी भी वही गाड़ी है. ओनली 3. 1 3. ओके प्रीति उमेश दुर्गा रेणुका आर्यन सेम है. चलो ठीक है पढ़ लेते क्या बोला. द टेम्परेचर स्पाइक 50 मिलियन इयर्स अगो. टेम्परेचर वाढला 50 मिलियन इयर्स अगो. टेम्परेचर वाढला क्रिएटेड इन्सेक्ट बूम. ठीक आहे मतलब 50 मिलियन इयर्स अगो टेम्परेचर इन्क्रीज झाला जेणेकरून इन्सेक्ट बूम झाले म्हणजे इन्सेक्ट वाढले सोप्या लँग्वेज मध्ये. अँड इन्सेक्ट डायव्हर्सिफाइड. डायव्हर्सिफाइड मतलब डिफरंट टाइप्स के आपके इन्सेक्ट्स हो गए. अँड थ्राइव्ड मीन्स या केसमध्ये त्यांचं हॅबिटेशन झालं. तर बॅट्स डिड द सेम. बॅट्सनी पण सेम केलं म्हणजे ह्या केसमध्ये त्यांचं पण डायव्हर्सिफिकेशन झालं आणि या केसमध्ये थ्राइव्ड झाले म्हणजे या केसमध्ये त्यांना पण हॅबिटेशन भेटलं या केसमध्ये. फिर क्या बोला. दिस इज व्हेन बैट स्पीशीज इन्वॉल्व इन यूनिक एविएशन. यूनिक एविएशन मतलब आप उनका जो
फ्लाइंग टेक्निक था वो और अच्छे से एडवांस हुआ. त्यांच्या सोनार ॲबिलिटीज आहे. सोनार ॲबिलिटीज एक सोनारचा ना कन्सेप्ट बघून घ्या, चांगला कन्सेप्ट है एक्चुअली, हमारा इलेक्ट्रिकल में था. मतलब से दिस इज वाटर लेवल, से दिस इज टोटल वाटर लेवल, और आपका कोई बोट है, अभी डायग्राम छोड़ दो, बोट है आपका कोई, और आपको यहाँ पे डिटेक्ट करना है, से माइन्स आहे काही गोष्टी आहेत, तर एखादा सोनारचा सिग्नल सेंड करतात आणि हा सिग्नल काय करतो, हा परत रिफ्लेक्ट बॅक होतो, त्याला म्हणतात सोनार. सोनार था ना, मैं फुल फॉर्म विसरलो, हमको एग्जाम में आया था एक्चुअली, इसका कंसेप्ट ना मैंने बहुत अच्छे से किया था. फक्त सध्या आपल्या लास्ट बेंचेस लँग्वेजमध्ये हे वेव्स सोडतात जेणेकरून हे रिफ्लेक्ट बॅक होतात. तर तुम्हाला लक्षात येतं की ह्या केसमध्ये साऊंड रेंजिंग काहीतरी आहे, मी विचार करतो हा हे झाल्यानंतर मी सांगतो नक्की आहे माझ्या डोक्यात. टू लोकेट द स्पेसिफिक काइंड ऑफ इंसेक्ट्स. आता इन्सेक्ट्स का पाहिजे बॅटला, जेवण करण्यासाठी, त्यांचं जेवण येते. ठीक आहे, तर ट्रॉपिकल ॲनिमल्स विल डू वेल. ट्रॉपिकल ॲनिमल्स म्हणजे या केसमध्ये ह्युमिडिटी, इंडिया इज अ ट्रॉपिकल कंट्री, विल डू वेल बट ओनली टू सर्टन पॉइंट. ओके, फक्त सर्टन पॉइंट. कोरल्स नीड वॉर्म वॉटर टू थ्राइव्ह. ठीक आहे, कोरल्सला थोडं पाणी वॉर्म पाहिजे. फॉर एक्झाम्पल, बट वेन इट गेट्स हिटेड हाय, ओशन बिगेन्स टू ऍसिडिफाय. ठीक आहे, त्यांच्यासाठी चांगलं नसतं जास्त जर हीट झालं तर. ॲज इट डीड ड्युरिंग द लास्ट पिरियड ऑफ क्लायमेट चेंज. लास्ट क्लायमेट चेंज मध्ये असं झालं होतं, अँड दे बिगेम टू डाय. 50% और 70% या केसमध्ये आपला जो ऑक्सिजन लेवल आहे तो कोरल रीव्समुळे असतो या केसमध्ये. तर मागचा जो क्लायमेट चेंज झाला होता जेणेकरून सगळं एंड झालं होतं ते या कारणामुळे झालं होतं असं त्यांना म्हणायचं. अभी इधर तक तो हो गया. अभी पहला कंडीशन क्या बोला, मेनी बैट स्पीशीज इवॉल्व्ड एडेप्टेशन लाइक सोनार एंड एबिलिटीज 50 मिलियन ईयर्स होगा. बरोबर है, पहला तो बैठ रहा है. टेम्परेचर स्पाइक लीड टू राइज इन इंसेक्ट पॉपुलेशन. परफेक्ट ना सर, टेम्परेचर राइज हुआ ही है ना, स्पाइक हुआ है ना, जिसके वजह से इंसेक्ट्स बूम हुए, मतलब उनका हैबिटेशन बढ़ गया. हाँ, साउंड, नेविगेशन एंड रेंजिंग. ओके, मेरे को ओके, सेकेंड क्लियर करेक्ट है. हाई टेम्परेचर माइट लीड टू एसिडिफिकेशन. यहां पे कुछ तो बोला है ना, हाई टेम्परेचर लीड्स टू एसिडिफाई, दैट इज मीन्स एसिडिफिकेशन. तो सर तीनों करेक्ट है आपके, ऑल द थ्री आर करेक्ट. अरे ऑल द थ्री आर करेक्ट. कितनों के आंसर करेक्ट है? ऑल थ्री. अक्षय, 3 जण आहे गेस्ट, अक्षय, गिरीशा आणि चैताली. फक्त 3 जणांचा बरोबर आहे 60 पैकी. ऋतुजा पण आहे का? ऋतुजा, वानखडे. ओके, म्हणजे ऍटलीस्ट 5-10 जण तरी आहे. चलो, यहाँ तक पार्ट क्लियर, एक बार कंफर्मेशन दे दो. यहाँ तक क्लियर. वाट वागुड, त्यांनी भयंकर वाट लावलेली मागच्या वर्षी आपली. तो ठीक है, चलो यहाँ तक क्लियर. एनीवन एल्स विद अ डाउट? सर पॉइंट नहीं समझ रहे, ऐसा कुछ है तो बोल दो. डिफिकल्ट तो बिल्कुल नहीं लग रहा है मुझे, बट अगर किसी का रॉन्ग हो रहा है तो थोड़ा रीडिंग स्किल्स और चाहिए. सर मी पण आहे सर. ओके, समर्थ पण बरोबर आहे बरं का, लक्षात ठेवा. ठीक है, चलो यहाँ तक क्लियर है. नेक्स्ट क्वेश्चन लेते जल्दी से. चलो सर, 3 मिनट्स प्लीज.
ओके क्या आंसर बता रहे हो? सी और बी में कंफ्यूजन है, ठीक है, पहले पढ़ लेते क्या बोला आपको। बोला RWF नोएडा हैज फाइल्ड अ कंप्लेंट अगेंस्ट एल्यूमिनियम रिफाइनरी। RW मतलब कोई होगी इंस्टीट्यूट, त्यांनी कंप्लेंट केली अगेंस्ट एल्यूमिनियम रिफाइनरी। रिफाइनरी मतलब वही पॉल्यूशन का कुछ तो पार्ट होगा। नाही नाही नाही, अल्युमिनियम रिफायनरी एक कंपनी असेल या केसमध्ये, तिथे काहीतरी पोल्युशन असेल म्हणून या केसमध्ये त्यांनी कंप्लेंट रजिस्टर केली. दे हॅव क्लेम्ड दॅट द एअर पोल्युशन, म्हटलं होतं एअर पोल्युशन कॉज्ड बाय द प्लांट लेड टू डिक्लाइन इन दी नॅचरल फ्लोरा. नॅचरल फ्लोरा म्हणजे या केसमध्ये ते विल टेक इट एज एन्व्हायरमेंट, वॉज अ पार्ट ऑफ लोकॅलिटी बिफोर द फॅक्टरी वॉज बिल्ड. म्हणजे नॅचरल त्यांचा एन्व्हायरमेंट चांगला होता बिफोर द फॅक्टरी वॉज बिल्ड. The owner of the refinery, however, said that he cannot be blamed. माझ्यावर ब्लेम नाही करायचा म्हणे. कोण? जो ओनर होता त्यांनी म्हटलं की माझ्यावर ब्लेम करू नका. ही साइटेड म्हणजे तो म्हटला न्यूजपेपरला काय की द राईज इन फंगल इन्फेस्टेशन्स. ओके, फंगल इन्फेस्टेशन्स अँड इन्सेक्ट्स हे वाढले त्या लोकॅलिटीमध्ये, त्या रिजन मध्ये, त्यामुळे जो नॅचरल फ्लोरा आहे तो डिक्लाइन झालाय. मेरी गलती नहीं है, वहां पे फंगल इन्फेक्शन हुआ, वहां पे जो फ्लोरा है उसको डिक्लाइन होने का रीजन इंसेक्ट्स है. ये मेरी गलती नहीं, मेरी रिफाइनरी की गलती नहीं, ये उसकी गलती है. किसकी? इन्सेक्ट्स आणि फंगल इन्फेस्टेशन्स यांची चुकी, माझी चुकी नाही बरं का, असं त्यांना म्हणायचं. अभि तुम्ही विचार करता सर तुम्ही 5 ऑप्शन का नाही ठेवले, तुम्ही 3च ऑप्शन का ठेवले? मी हे तुमच्यासाठी ठेवले की तुम्हाला ऍटलीस्ट एक माइंडसेट यावा की यार तीनही ऑप्शन है ना, 3 में से मैं कर सकता हूं करेक्ट. 5चे 5 ऑप्शन यासाठी नाही ठेवले की तुम्हाला ते कन्फ्युज झालं पाहिजे, म्हणून थोडं बेसिक घेतो. अभी क्या बोला? विच ऑफ द फॉलोइंग इफ ट्रू वीकेंड्स. वीकेंड्स कोणाला वीकेंड करतोय? द कन्क्लुजन ड्रॉन बाय दी ओनर. म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपल्याला ओनरची जी स्टेटमेंट आहे, काय स्टेटमेंट आहे की ह्यांच्यामुळे हे झालंय. कोणामुळे? फंगल इन्फेस्टन्स आणि इन्सेक्ट्समुळे हे झालंय, हे तो खोटं बोलतोय, हे आपल्याला ठरवायचं. यहां तक क्वेश्चन क्लियर? तो कंफ्यूजन यहां तक क्वेश्चन क्लियर? तो एक बार डॅब वाला सिंबल देतो की सर आपने जितना एवढी रामायणजी सांगितली आतापर्यंत हे क्लियर आहे, तो बोलो. क्वेश्चन का एक्सप्लेनेशन यहां तक क्लियर है क्या? ऑप्शन बाद में देखेंगे. की पॉइंट्स अंडरलाइन करून टाकले मी. चलो, सो होण्याची स्टेटमेंट काउंटर करायची 1 नंबर. मग सोप्या भाषेमध्ये बरोबर आन्सर म्हटला लास्ट बेंचेस लँग्वेज. ओनरची लँग्वेज, ओनरची जी स्टेटमेंट आहे ती आपल्याला अपोजिट ठरवायची. बस अभी 3 ऑप्शन देखते क्या बोला. द रिपोर्ट डिड नॉट टेक इन टू अकाउंट द पोल्यूटेंट्स एमिटेड फ्रॉम दी बाय द रिफाइनरी. सर ये तो सपोर्ट कर रहा है, ये तो सपोर्ट कर रहा है. अपने को क्या करने का है? अपोज करना है. ये तो बोल रहा है कि अकाउंट पे पोल्यूटेंट्स जे होते या केस में रिफाइनरी मधनं त्यांनी ऍडच नव्हे केले, ये तो गलत हो गया. तो सपोर्ट कर रहा है तो नहीं चलेगा. ठीक है, सी ऑप्शन पढ़ो. द रिफाइनरी रिलीजेस मोस्टली कलरलेस एंड ओडरलेस पोल्यूटेंट्स. अरे इसका क्या लेना देना? सी ऑप्शन का क्या लेना देना इसके स्टेटमेंट के लिए? कुछ लेना देना है क्या? सर तुम्ही सीज का घेतला, बी का नाही घेतला? पहिले बी वाचून घ्या ना, मग काय म्हणतो. द पोल्युशन कॉज्ड बाय रिफायनरी हॅज चेंज्ड द केमिकल बॅलन्स ऑफ प्लांट्स एनवायरमेंट अलाउइंग फंगल आणि ब्रीडिंग ऑफ इंसेक्ट्स. इसके रिफाइनरी के पोल्यूशन के वजह से क्या हुआ? एनवायरमेंट चेंज हुआ, जिससे फंगल इन्फेस्टेंस बढ़े और ब्रीडिंग ऑफ इंसेक्ट्स बढ़ गई. मतलब उसने जो कहा उसको आपण निगेटिव्ह में बता रहे. बरोबर आहे क्या? फंगल इन्फेस्टेंस आणि इन्सेक्ट्स हे वाढलेत, मान्य केलं. कशामुळे वाढलेत? तुझ्या रिफायनरीमुळे जे पोल्युटंट्स रिलीज झाले त्यामुळे केमिकल इम्बॅलन्समुळे ह्यांची ग्रोथ झाली. म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्याला तोड दाबून बुक्याचा मार म्हणतो मराठीत. ती म्हण झाली या केसमध्ये. क्या तुझे म्हणतो ते बरोबर आहे, पण तुझ्याच रिफायनरीमुळे झाले म्हणून हे वीक करते. तर ऑप्शन बी इज करेक्ट. इतना सिंपल अप्रोचेबल क्वेश्चन था, फिर भी कुछ लोगों ने सी आंसर टिक किया. अभी तुम रीजन बताते हो या मैं एक एक को पकड़ के रीजन पूछू? बोलो, तुम्ही सांगता रीजन. सर आम्ही सी का टिक केलं का मी एकेकाला पकडू आता सरांना सांगून? सर कोणाचं सी होतं कोणाचं बी होतं सांगा. बोलो जल्दी, वेट कर रहा हूं. जिनका सी था जल्दी बोलो, क्या रीजन था आपका सी? आनंद, आनंदचं पिन केलं होतं. काय रीजन होता आनंद? मी तर म्हटलं पण आहे सरांना.
बोलो आनंद, क्या रीजन है? बाकी लोग जो सी कर रहे हो कुछ समझ में नहीं आ रहा है क्या? ऐसा कुछ है क्या? वैष्णवी, अजून कोण? नाव घ्या सर, मला पटापटा नाव सांगा. तुषार, वैष्णवी, काय तुम्ही स्वतःहून सांगा मला, एक एक नाव नका घेऊ. भयंकर थ्रोड पेन आहे मला, तरी मी यासाठी घेतोय की तुमचे कन्सेप्ट क्लियर झाले पाहिजे. देखो अभी थोड़ा सीरियस हो जाओ, रीडिंग स्किल्स बढ़ाओ. चलो आ जाओ सर. अगेन लास्ट क्वेश्चन ऑफ द सेशन. 3 मिनिट्स सर. जाऊ द्या, 2 मिनिटं करा. तसे अर्धे तर रॉंग आन्सर येतं. 1 मिनिट कशाला वेस्ट करायचं आपलं. वीकेंड्स म्हणजे निगेटिव्ह. क्या बोला है अभी ना? थोडे क्वेश्चंस मैंने ऍस्ट्रॉनॉमी के डाले की माझा फील्ड ऑफ इंटरेस्ट ऍस्ट्रॉनॉमी आहे, सो दॅट तुम्हाला मी अजून चांगल्या वेनी हा पॉइंट सांगू शकतो. तो अपने को थोड़ा पसंद है एस्ट्रोनॉमी. एस्ट्रोलॉजी नहीं बरं का, दोनों अलग अलग है. एस्ट्रोलॉजी अलग और एस्ट्रोनॉमी अलग. एस्ट्रोनॉमी मी स्टडी ऑफ स्टार्स अँड वगैरे, त्यासाठी हे 2-3 क्वेश्चन आवडले होते म्हणून टाकले मी. चलो बोला क्या है. 2015 मध्ये न्यू हॉरिझन्स प्रोब मेड अ क्लोज पास ऑफ प्लूटो. ये जो न्यू हॉरिझन प्रोब है ना, ये एक्चुअली सैटेलाइट है. त्यांनी प्लूटो जवळ गेला. प्लूटो इज आवर 9th प्लैनेट, ऐसे ये है. ठीक है, कुछ लोग प्लैनेट्स मानते हैं, कुछ लोग नहीं मानते. टेकिंग द फर्स्ट नियर बाय ऑब्जर्वेशन ऑफ ड्वार्फ. ड्वार्फ मतलब हैबिटेबल नहीं है, तो हैबिटेबल नहीं है. ड्वार्फ मीन्स स्मॉल, छोटा. And its moons. Okay, the spacecraft revealed a surprisingly dynamic and active world. ठीक है, डायनामिक अँड ऍक्टिव्ह वर्ल्ड आहे तिकडे. कशामुळे? बट ऑब्वियस पाणी आहे इसलिए. सर माझा हात बघा सर, काय सांगायचं ऋषिकेशला, बघा बरं. विथ आयसी माउंटन्स रिचिंग अप टू, त्याच्यात आयसी माउंटन्स आहेत 20,000 फीट्स. 20,000 फीट्स पर्यंत. इधर अपना माउंट एवरेस्ट की देखो सर, हाइट कितनी है?
8,000 कुछ आहे शायद. तर 20,000 फीट पर्यंतचे त्यांचे आयसी माउंटन्स आहे. शिफ्टिंग प्लेस दॅट मोर दॅन 10 मिलियन इयर्स अगो, म्हणजे 10 मिलियन इयर्स ओल्ड पर्यंत शिफ्टिंग, म्हणजे अंटार्क्टिका जसं आईस प्लेट आहे का तसे 8,000 काहीतरी ना. हा आता वाढली आहे थोडी. 8,500 फीट आहे माउंट एव्हरेस्ट आहे, तो 20,000 फीट के. सोचो, इमॅजिन करो. तो द फॅक्ट दॅट प्लुटो हॅज एव्हरेज 3 बिलियन माइल्स अवे फ्रॉम सन, इतका दूर येतो सन पासन, अबाउट 40 टाइम्स डिस्टन्स ऑफ अर्थ, म्हणजे अर्थचा जो सनचा डिस्टन्स आहे त्याला 40 ने मल्टिप्लाय करा, तेवढं डिस्टन्स आहे अर्थ याचा, प्लुटोचा आणि सनचा. इज सो जिओलॉजिकली ऍक्टिव्ह दॅट इवन कोल्ड अँड डिस्टिंक्ट वर्ल्ड कुड हॅव इनफ एनर्जी टू हीट द इंटिरियर्स. म्हणजे एवढं लांब असून सुद्धा, हे बघा सुरू झाले, एवढं लांब असून सुद्धा दी प्लूटो हैज दैट एनर्जी टू हीट इट्स कोर. कोर अगर हीट नहीं रहेगा तो प्लैनेट कैसे रहने वाला है आपका? कॉमन सेंस है ना. पॉसिबली हार्बरिंग द सब सरफेस ऑफ लिक्विड वॉटर और इवन लाईफ. तरी पण लिक्विड वॉटर आहे तिकडे, माइट बी लाईफ पण असू शकते. पहिली कंडिशन. प्रायर टू 2015 इट वॉज नॉट नोन. अरे पहले तो बोल दिया ना कि पता नहीं था, फिर भी पता लगा है कि या केस मध्ये आईसी माउंटन्स आहे, तो पहला तो करेक्ट है. थर्ड चेक करते. इट इज पॉसिबल दैट प्लूटो माइट हैव सब सरफेस लिक्विड वाटर. यही तो बोला उसने, पॉसिबली. तो सर थर्ड भी करेक्ट है. गूगल की जय हो. चलो, पण मला माहिती होतं तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे ते, गूगल करायची गरज नाही पाहिजे मला असं वाटतं. सेकंड चेक करते. अभी सेकंड आराम से पढ़ लेते पहले. द लैंडस्केप ऑफ प्लूटो हैज चेंज्ड सिंस 10 मिलियन ईयर्स अगो. अभी बहुत से इनडायरेक्ट है, ये बहुत इनडायरेक्ट स्टेटमेंट है. अगर शांति से पढ़ोगे तो वापस पढ़ो. वो 8,000 वाला कहा दिया है, 8,000 का 10 मिलियन क्या है वो कहा दिया है आपको, एक बार चेक करेंगे. कहा दिया है. The spacecraft revealed dynamic and active world with icy mountains reaching up to 20,000 feet, shifting plains that are no more than 11 years old. मतलब ये 10 मिलियन इयर्स ओल्ड, म्हणजे सोप्या भाषेमध्ये हे 10 मिलियन इयर्स ओल्ड पेक्षा जास्त नाहीये. बघा इकडे परत, नो मोर दॅन. आता एक सिंपल उत्तर द्या, हे 10 मिलियन इयर्स अगोदर होते का? हे आयसी माउंटन जे 20,000 फूट पर्यंत आहे, फीट पर्यंत आहे, हे 10 मिलियन इयर्स अगोदर होते का? येस या नो में रिप्लाय करो. जल्दी येस और नो. हे 10 मिलियन इयर्स अगोदर होते का? न्यूज मध्ये होतं आता ते. ओके, सुरभीचं म्हणणं येस. बाकीच्यांचं काय म्हणणं, लवकर उत्तर द्या. चैताली, अंजली, प्रेरणा, जयंत, उमेश, सुरभी, मंगेश, जल्दी बोलो. एक्सक्यूज मी. नाही थे ना, नो म्हटलंय ना यार. इकडे तुम्ही पण काय विचार करताय एवढा विचार. नो दे वेर नॉट देर. अभी ये वापस पढ़ो. सेकंड, द लँडस्केप ऑफ प्लूटो हॅज चेंज सिन्स द पास्ट 10 मिलियन इयर्स. त्यांचा लँडस्केप चेंज झाला आहे. किती वर्षांनी चेंज झाला आहे? 10 मिलियन इयर्स अगोदर त्यांचा लँडस्केप चेंज झाला आहे. आणि ते म्हणता या केसमध्ये की या केसमध्ये हे जे आईसी माउंटन्स होते हे 10 मिलियन इयर्स अगोदर नव्हते, और इन्होंने बोला कि 10 मिलियन के बाद चेंज हुआ है. तो अभी क्या लगता है, ये सेटिस्फाई हो रहा है या ये सेटिस्फाई नहीं हो रहा है? ये इन्फरेंस आपको कंप्लीट कर रहा है या नहीं कर रहा है? येस या नो में रिप्लाई करो. अरे काय बोलणं अभी. त्यांना म्हणायचंय मागे काहीच नव्हतं. त्यांना म्हणायचंय 10 मिलियन अगोदर हे काहीच नव्हतं. काय नव्हतं? हे आयसी माउंटन्स वगैरे काही नव्हतं. आणि यांचं म्हणणं आहे
की मागच्या 10 वर्षात त्यांच्यामध्ये काहीतरी चेंज झालाय, इधर लैंडस्केप में कुछ चेंज हुआ है. अरे बिल्कुल चेंज हुआ है ना, तरच तर ते माउंटन फीट वगैरे 20,000 फीटचे झाले ना. 10 बिलियन इयर्स अगो काहीच नव्हतं. यांना हे म्हणायचं स्टेटमेंटमध्ये. आणि इथे म्हणता येते की हो 10 मिलियन इयर्सच्या स्पॅन मध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी चेंज झाला आहे. प्लुटोच्या ह्याच्यामध्ये काहीतरी चेंज झालाय. काय चेंज झालंय? लँडस्केप मध्ये. लँडस्केप म्हणजे हा तोच आयसी माउंटन रिचिंग अप टू 20,000 फीट. मतलब ये भी सॅटिस्फाय हो रहा है सर. दोन्ही ऑपोजिट आहे पण एकच कंडिशन मध्ये. हे म्हणताय की सर कुछ चेंज हुआ 10,000 साल पहले, मान लिया. ये बोल रहे की लँडस्केप चेंज हुआ 10,000 साल पहले, बिल्कुल चेंज हुआ. त्यासाठी तर ते म्हणताय. त्याच्या अगोदर काहीच नव्हतं. नो मोर देन 10 मिलियन इयर्स पहले कुछ भी नहीं था. ये बोल रहे अभी चेंज हुआ है. येस इट हैज चेंज. तो फर्स्ट सेकंड और थर्ड तीनों कंडीशन सेटिस्फाई होगी, नॉट जस्ट फर्स्ट एंड थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड. दिस इज द मोस्ट बेसिक एक्सप्लेनेशन आई कैन गिव अबाउट दिस कंडीशन. क्रिटिकल रिझनिंग इज नॉट सो इझी सर. बट आधी तर नोन नव्हता. एक्झॅक्टली प्रेरणा त्यांनी तेच म्हटलंय ना, आधी काहीच नव्हतं. म्हणजे विचार कर, तेव्हा तिकडे डोंगर वगैरे काहीच नव्हते. केव्हा? 10 मिलियन इयर्स अगोदर काहीच नव्हतं प्रेरणा. इथे काय म्हणायचं त्यांना, लँडस्केप चेंज झालाय. केव्हा? 10 मिलियन इयर्स पासून लँडस्केप चेंज झालाय, सुरुवात झाली आहे चेंज व्हायची. हो 10 वर्ष अगोदर, समजा 10 वर्ष घेऊ, 10 वर्ष अगोदर काहीच नव्हतं. यांना हे म्हणायचं. आणि त्यांना पण तेच म्हणा की 10 वर्षानंतर लँडस्केपला चेंज झाल्याला सुरुवात झाली. एक्झॅक्टली तोच पॉईंट ते म्हणताय. हा पॅसिव्ह व्हॉइस, हा ऍक्टिव्ह व्हॉइस. इंटरप्रिटेशन चुकला नाही, तुम्ही इंटरप्रिटेशनच केलं नाही त्याला, फक्त गोळ्या मारल्या टिश टिश बस. थोड़ा पढ़ो इसके लिए, रीडिंग स्किल्स बढ़ाओ जितने बढ़ा सकते हो. एक बुक है, अगर किसी को मिलती है, औरंगाबाद मध्ये कोणी असेल तर कॅनॉट मध्ये कोणतं शॉप आहे ते, क्वाड्रँगल, त्याच्यामध्ये ना हे भेटतं किंवा ऑनलाईन पण भेटेल. पढ़ना शुरू करो, जरूरत है बहुत. तर सरळ ते उलटं विचारलं म्हणून नाही कळलं. ओके सर चेंज झाला आहे म्हणून लँडस्केप तयार झाला ना, असंच काहीतरी. बरोबर. तर मी सांगितल्यानंतर प्रीती सांगता तुम्ही. इसलिए क्राउड कम रहता है क्रिटिकल रीजनिंग के लिए, एब्स्ट्रैक्ट रीजनिंग के लिए. सर विचारतो सर क्राउड का कमी असतो एवढ्या बॅच मध्ये टाकून सुद्धा. मला माहिती आहे ना, अख्खे तर गायब होऊन जातात पहिलेच, नाही समजत म्हणून. बाकीचे जे राहतात ते फक्त विचार करून कंडिशन नाही क्लिअर करत, ते फक्त अप्रोच बघतात. त्यात फक्त 3-4 जणांचा आन्सर बरोबर असतो. म्हणून म्हणतात की एब्स्ट्रैक्ट और क्रिटिकल रीजनिंग कोई लेता नहीं और इसमें एक्यूरेसी नहीं, इसलिए बच्चे स्किप करते. पर मुझे लगता है कि हम नहीं करेंगे, हम अच्छे से पढ़ेंगे इसको. ठीक है, चलो. और किसी को कुछ डाउट? एनीवन एल्स हु वांट्स टू ऐड अ पॉइंट कैन ऐड और विल स्टॉप. रेगुलर लेक्चर करो. टुडे इज 5th, 27th पर्यंत ना सीमॅट होऊन जाईल. 1 महिन्याने त्याचा सीईटी पकडा. सर चॅनेलवर आकाश, मला कोणतरी आज म्हटलं 21च्या ग्रुपमध्ये, लॉजिकचं मटेरियल टाका. लॉजिक का मटेरियल क्यों डालेगा तुम्हारे लिए? तुमचे मामाचे मुलगा की मुलगी का ते टाकायला? एक म्हणतात लॉजिकचे मटेरियल टाका. कोणी कोणाची हेल्प करणार नाहीये, तुम्हाला स्वतःची हेल्प करायची आहे. हो 100% आम्ही तर टाकू, आपल्या चॅनलवर तर आहे मटेरियल. सीईटीचा मटेरियल बँकिंग पेक्षा वेगळं नाही आकाश. जो तू बँकिंग का पढ़ रहा है पजल, वही आने वाला है, वही आने वाला है. इसलिए मॉक टेस्ट दे, ऑलिबोर्डच्या, प्रॅक्टिस मॉकच्या, बँकर्स अड्ड्याच्या स्वतः मॉक टेस्ट द्या. स्वतः डिसाईड करा ही लेवल आहे माझी, मी रोज टेलिग्राम सेशन करतोय का. द्या म्हणायचंच नाही. असं म्हणायचं की सर हे माझ्याकडे आहे, हे बरोबर आहे का सांगा, मग आम्ही 100% सांगू. द्या वर्ड लेना ही नहीं. स्पून फीडिंग मेरे पास है नहीं, वो लाड रखी नहीं मैंने कभी, खुद के भी नहीं रखे. नाही येत ना सर, हे क्वेश्चन नाही मला सांगा बरं सर, लगेच फोन करायचा मला. सर नाही आला क्वेश्चन, मी लगेच वेळ असेल तर लगेच सांगेल, नसेल तर मी सॉल्व्ह करून पाठवेल किंवा कोणाला दुसऱ्याला पाठवेल, तो सॉल्व्ह करून तुम्हाला सांगेल की ह्याचा अप्रोच असं पाहिजे, तर माझ्याकडे वेळ नसेल तर. बट अभी वो बोलना छोड़ दो सर, ये अप्रोच, ये क्वेश्चन ऐसे आते क्या, कुछ नहीं. जो सिखा रहा वो देखो, 3 सोर्स फॉलो करने के, बैंकर्स अड्डा, ऑलिबोर्ड आणि हे प्रॅक्टिस मॉक, खत्म. ठीक है, चलो सर विल स्टॉप हियर. चलो विल स्टॉप हियर. हैव अ वेरी गुड डे. थैंक यू सो मच.